गुड मॉर्निंग देवगड. तर आज आहे दिवस दुसरा. पुढे कुठे जायचं आहे काही माहीत नाहीये. पण हे ठिकाण बघून असं वाटतं की भाई इथेच राहून जावं. इतकं रम्य आणि सुंदर असं हे ठिकाण देवगड अतिशय आवडलं. आणि दत्ताचं हे स्थान खूपच आकर्षित आहे यार. खूपच मस्त वाटतं इकडे येऊन. खरंच तुम्ही एकदा व्हिजिट करा. शनी शिंगणापूर पासून अवघ्या 35 किलोमीटर अंतरावर असलेलं हे श्री क्षेत्र देवगड. तुम्ही नक्की या इकडे एकदा. काही ठिकाणी फोटो काढण्यास रिस्ट्रिक्शन आहेत, पण काही ठिकाणी चलताय बॉस. फोटो नाही काढणार तर समजणार कसं आपण गेलो कुठे होतो. ही आहे प्रवरा नदी आणि इथून 55 किलोमीटर मागे अहमदनगर जिल्हा, इथूनच 55 किलोमीटर पुढे छत्रपती संभाजीनगर जिल्हा आहे. आम्ही दोन्ही जिल्ह्याच्या मध्यभागी आहोत, परंतु देवगड हा क्षेत्र अहमदनगर जिल्ह्यामध्ये येतं. खूपच खोल आहे ही नदी. आजही लोक बोटीच्या सहाय्याने ज्या गावाकडून त्या गावाकडे ये जा करतात, कारण की अजून पुलाचं काम झालेलं नाही आहे. खूप छान वाटलं पण इथे. देवगड करून आम्ही निघालो पंढरपूरच्या दिशेने, परंतु त्या अगोदर लागली होती सगळ्यांना भूक. तर आम्हाला दिसलं एक हॉटेल आणि आम्ही तिथे ऑर्डर केली झुणका भाकर. आणि इथलं भरीत तर एक नंबर होतं. आणि इथली भाकरी ओहो, एकच भाकर खाल्ली तरी बस. इतकी मोठी आणि सुंदर अशी भाकर होती. पंढरपूर 295 किलोमीटर दाखवत आहे आणि आम्ही निघालो आहे पंढरपूरच्या दिशेने. पण स्पीड लिमिट दिलेला आहे हायवेला, त्यामुळे कधी गाडी 80च्या पुढे नाही नेऊ शकत. तर कधी कधी स्पीड लिमिट नाही आहे, तर मग तेव्हा मग 110, 100, 110 अशी न्यावी लागते. पण रस्ता खूप छान आहे, मजा येते चालवायला. पंढरपुरात आम्ही पोहोचलो, रूम घेतला आणि मस्त फ्रेश झालो आणि दर्शनाला निघालो. दर्शन झालं. गर्दी खूप होती, पण एक गोष्ट कळाली की इथे 12ही महिने एवढीच गर्दी असते आणि इतकीच भक्ती आहे लोकांची विठुरायावर. हे खूपच नवल वाटलं. आणि अशी वेडी भक्ती मी कधीच नाही बघितली. वेडी भक्ती म्हणजे खूपच प्रचंड भक्तिमय वातावरण आहे इकडे. राम मंदिराच्या आतला परिसर आहे आणि खूपच भव्य असं मंदिर आहे पंढरपूरचं विठुरायाचं. खूपच थकलोय. उद्या सकाळी बोलू. गुड नाईट.